गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। कैसे हो? बहुत बढ़िया, वेरी फाइन। ओके बच्चों, आप सभी लोगों ने मैंने जो वीडियोस अपलोड किया था सभी लोगों ने देखा है? नहीं देखा है तो देख लीजिए, देखते रहिए। उसमें आपका डाउट्स क्या क्या है एक तरफ नोट्स करके रख लीजिए। एक दिन वो डाउट्स के बारे में हम लोग डिस्कशन करेंगे, प्रश्नोत्तर से संबंधित, ग्रामर पॉइंट से संबंधित, उसमें क्या क्या हार्ड वर्ड्स है, कठिन शब्द है, आपको क्या समझ में नहीं आ रहा है, ये सारी चीजें एक तरफ नोट्स करके रख लीजिए। कमेंट बॉक्स में लिखिए, मैं उसका जो समाधान के रूप में और एक वीडियो में मैं आपको बताऊंगा। ठीक है बच्चों, तो आज के इस वीडियो क्लास में हम और एक नया लेसन स्टार्ट करते हैं। जो लेसन का नाम है भीम और राक्षस, भीम और बकासुर। ये बहुत ही इंपॉर्टेंट लेसन है बच्चों, बहुत ही महत्वपूर्ण है। जो महाभारत से संबंधित एक एकांकी है, ठीक है, बहुत ही इंटरेस्टिंग है। इससे संबंधित जो लेसन की शुरुआत में मैं आप लोगों को एक छोटा सा वीडियो में दिखाता हूं, बाद में इसका आदर्श वाचन मैं करूंगा। ठीक है बच्चों, बहुत ही इंपॉर्टेंट है, बहुत ही इंटरेस्टिंग है ये लेसन, आप ध्यान से देखिए। और एक बात यहां पर हम लोग ध्यान में रखना चाहिए, इस जो एकांकी का आदर्श वाचन हम कैसे करना चाहिए, इसमें कन्वर्सेशन आता है। देखिए बच्चों, ये क्या है, हम लोग कहानी पढ़ते हैं, कहानी का आदर्श वाचन करने की तरीका और एक होता है, उपन्यास आदर्श वाचन करते हैं वो तरीका अलग है, काव्य वाचन अलग है, और ये जो नाटक पढ़ते वक्त नाटक का आदर्श वाचन हम कैसे करना चाहिए, जो संभाषण के रूप में यहाँ पर क्या क्या डायलॉग्स आते हैं उसको हम कैसे प्रोनाउंसिएशन करनी चाहिए, ये सारे चीजों के बारे में हम लोग यहाँ पर डिस्कशन करेंगे। ठीक है बच्चों, हम चलते हैं एक इसी पार्ट से संबंधित एक छोटी सी वीडियो है, अब हम चलते हैं वो वीडियो की तरफ। भीम और बकासुर की कहानी। नमस्कार दोस्तों, तो आइए दोस्तों शुरू करते हैं। दोस्तों, हिंदू ग्रंथ महाभारत में एक बकासुर नामक राक्षस था जिसका वध भीम ने किया था। वो राक्षस एक चक्रनगर नामक गांव में रहता था और वहां के राजा को भारी मात्रा में भोजन भेजने को बाध्य करता है। वो राक्षस बकासुर भोजन के साथ भोजन भेजने वाले को भी निगल जाता था। आइए इस कहानी बकासुर को विस्तार में सुनते हैं। पांडव और उनकी माता वनवास पर थे। एक दिन जगह जगह घूमते हुए वो एक शांत गांव में पहुंचे। वहां पर वो एक ग्रामीण ब्राह्मण के यहाँ पर रुके जिसने उन्हें आश्रय दिया। कुछ दिनों तक समय बिताने के बाद एक दिन कुंती को ब्राह्मण के घर से किसी के रोने की आवाज आई और वो वहाँ पर देखने गई। उस परिवार का हर सदस्य अपना जीवन त्यागने को तत्पर था। ब्राह्मण कह रहा था कि परिवार का मुखिया होने के नाते बलि के लिए जाना और अपने परिवार की रक्षा करना उसका उत्तरदायित्व है। कुंती को उनके इस व्यवहार का कारण समझ में तो नहीं आया और ब्राह्मण से उसका कारण पूछा। ब्राह्मण ने उनको बकासुर की कहानी बताई। हमारे राजा ने राक्षस बकासुर को समझौता किया है जिसमें हमको प्रतिदिन एक बैलगाड़ी भरकर भोजन के साथ एक गांव वाला भेजना होगा जिसे वो असुर खाएगा। उस राक्षस बकासुर ने अभी तक कई गांव वालों को इस तरीके से मार दिया है और आज हमारे परिवार की बारी है। हमारे परिवार का एक सदस्य बकासुर के लिए भोजन लेकर जाएगा। ब्राह्मण की ये बात सुनकर कुंती ने ब्राह्मण परिवार की रक्षा के लिए अपना एक पुत्र बकासुर के पास भेजने का वचन दिया। उसने समझाया कि अतिथि परिवार के सुख दुख का हिस्सा बन जाते हैं और जो तुम्हारी समस्या है वही हमारी समस्या है, इसीलिए मुझे इसका उपाय करने का पूरा अधिकार है। जब ब्राह्मण ने उनको बलि के लिए मना किया तो कुंती ने कहा, मेरे 5 पुत्र हैं और अगर इनमें से एक मर भी गया तो 4 तो जीवित है। सारा विचार विमर्श करने के बाद कुंती और पांडवों ने भीम को भेजने का निर्णय किया ताकि वो उस परिवार और एक चक्रनगर गांव को बचा सके। अब भीम बैलगाड़ी में बैठकर बकासुर के लिए भोजन पहुंचने के लिए रवाना हुआ और जब वो जंगल के बीच पहुंचा
उसे बकासुर दिख गया। अब भीम ने बकासुर को उकसाने के लिए खुद सारा भोजन खा लिया। ये देखकर बकासुर के क्रोध की कोई सीमा नहीं रही और उन दोनों के बीच भीषण युद्ध शुरू हो गया। अंत में भीम ने बकासुर का वध कर दिया। जब बकासुर के वध की सूचना गांव वालों तक पहुंची, सारे गांव वाले खुशी से झूम उठे। वो सभी बकासुर को मारने वाले व्यक्ति का स्वागत करने के लिए ब्राह्मण के घर के बाहर जमा हो गए। जब पांडवों को इसकी सूचना मिली कि ब्राह्मण के घर के बाहर भीम के स्वागत के लिए लोग जमा हो गए हैं, भीम के पहुंचने से पहले ही मार्ग से भीम को लेकर गांव से रवाना हो गए ताकि वनवास के दौरान उनकी पहचान गांव वालों को पता न चल सके। इस तरह बकासुर की कहानी का अंत हुआ। तो दोस्तों, ये थी कहानी भीम और बकासुर की। ओके बच्चों, कैसा था वीडियो? इट वॉज वेरी इंटरेस्टिंग, इट वॉज वेरी फाइन। ओके, तो वीडियो में आपने जो देखा वही कहानी, मतलब वही स्टोरी इस ड्रामा में यही है। ठीक है, इस ड्रामा में कैसे दिया है अब हम देखेंगे। ठीक है बच्चों, तो सबसे पहले हम ये देखेंगे इस पार्ट का आशय क्या है, मैसेज क्या दिया है। यहाँ पर देख लीजिए आशय। यह एक पौराणिक एकांकी है। इट्स वन ऑफ द माइथोलॉजिकल वन एक्ट प्ले। माइथोलॉजिकल यानी पौराणिक एकांकी। भीम के द्वारा बकासुर का वध, ಭೀಮನ ಮುಖಾಂತರ बकासुरನ वध यानी संहार, साइसोदु किलिंग अंत। इस एकांकी का सार है दानवता पर मानवता की जीत। ಈ ಏಕಾಂಕಿ ನಾಟಕ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದರ ಮುಖ್ಯ ಒಂದು ಸಮರಿ ಏನಂದರೆ ದಾನವತಾ ಪರ್ ಮಾನವತಾ ಕಿ ಜೀತ್। ಈ ದಾನವತಾ ಅಂದರೆ ರಾಕ್ಷಸತ್ವ, ಮಾನವತಾ ಮಾನವೀಯತೆ, ಮಾನವೀಯ ಮೌಲ್ಯಗಳ ಗೆಲುವು, ಜೀತ್ ಅಂದರೆ ಗೆಲುವು। और अच्छाई के सामने बुराई की हार, ಮತ್ತು अच्छाई ಒಳ್ಳೆಯದರ ಎದುರಿಗೆ ಕೆಟ್ಟದ್ದರ ಸೋಲು ಅಂತ, बुराई की हार इस एकांकी का मुख्य संदेश है। इधर ಒಂದು वेरी गुड मैसेज ಇದು। ओके बच्चों, तो अब हम देखेंगे इस पाठ का लेखक, इस नाटक का लेखक है विष्णु प्रभाकर। यानी विष्णु प्रभाकर के बारे में थोड़ा सा जानकर यहाँ पर क्या दे रखा है, तो अब हम यहाँ पर देखेंगे। हाँ देखिए बच्चों, लेखक का परिचय। विष्णु प्रभाकर प्रसिद्ध रेडियो नाटककार विष्णु प्रभाकर। इनका जन्म 1912 ईस्वी में मीरापुर जिले के मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश में हुआ था। मीरापुर ಜಿಲ್ಲೆಯ ಮುಜಫ್ಫರನಗರ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇವರ ಜನ್ಮ 1912ರಲ್ಲಿ ಆಯಿತು। आपके प्रसिद्ध एकांकी संग्रह है। ಇವರು ಬರೆದಿರುವಂತಹ फेमस वन एक्ट प्ले कलेक्शंस एकांकी संग्रह है प्रकाश और परछाइयाँ, ऊंचा पर्वत, गहरा सागर, माँ का बेटा, इंसान और अन्य एकांकी, अशोक तथा अन्य एकांकी, माँ बाप आदि, ये सब एकांकी संग्रह है। यहाँ पर जो दे रखा है, क्या क्या दे रखा है यहाँ पे देख लीजिए। प्रकाश और परछाइयाँ, ऊंचा पर्वत, गहरा सागर, माँ का बेटा, इंसान और अन्य एकांकी, अशोक तथा अन्य एकांकी, माँ बाप आदि, ये सब एकांकी संग्रह है। नेक्स्ट यहाँ पे देख लीजिए। सोवियत लैंड पुरस्कार से सम्मानित आपने 60 से अधिक पुस्तकें एवं अनेक पत्र पत्रिकाओं का संपादन में भी योगदान दिया है। सोवियत लैंड पुरस्कार से सम्मानित, सोवियत लैंड के पुरस्कार से सम्मानित, ये पुरस्कार यानी अवार्ड से सम्मानित आपके 60 से अधिक, ಇವರ 60ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಪುಸ್ತಕಗಳು एवं ಮತ್ತು अनेक पत्र पत्रिकाओं मतलब ತುಂಬಾ पेपर्स ಪತ್ರಿಕೆಗಳು के संपादन में भी इनका योगदान दिया है। ಇದರ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ತುಂಬ ಜಾಸ್ತಿ ಇವ್ರದ್ದು ಕೊಡುಗೆ ಇದೆ ಅಂತ। नेक्स्ट यहाँ पे देखिए, अवारा मसीहा आपकी प्रसिद्ध जीवनी है। अवारा मसीहा ಎನ್ನುವಂತಹದ್ದು ಇವ್ರದ್ದು ಫೇಮಸ್ ಬಯೋಗ್ರಫಿ। आपके अन्य उपन्यास है, ಇವರು ಬರೆದಿರುವಂತಹ ಇನ್ನಿತರ ಬೇರೆ ಕಾದಂಬರಿಗಳು, ನಾವೆಲ್ಸ್, ಉಪನ್ಯಾಸ, ನಾವೆಲ್, ಅರ್ಧನಾರೀಶ್ವರ, ಇದು ಕೇಂದ್ರ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ದ್ವಾರ ಇದರ ಮೇಲೆ ಅವಾರ್ಡ್ ಬಂದಿರುವಂತಹದ್ದು। तटके बंधन, निशिकांत, स्वप्नमयी व दादा की कचहरी कहानी संग्रह है, ಇವರು ಬರೆದಿರುವಂತಹ ಕಥಾ ಸಂಗ್ರಹಗಳು। धरती अब भी घूम रही है, मेरी प्रिय कहानियाँ, संघर्ष के बाद, आदि और अंत, ಇದೆಲ್ಲ ಇವ್ರದ್ದು ಸ್ಟೋರೀಸ್ ಕಲೆಕ್ಷನ್, ಕಹಾನಿ ಸಂಗ್ರಹ। ओके ಮಕ್ಕಳೇ, ಇದು लेखकर परिचय। हाँ बच्चों, यहाँ पर देख लीजिए इस एकांकी नाटक में क्या क्या पात्र है,
ये पात्र का परिचय यहाँ पर दिया है, देख लीजिए। पहला पात्र है ब्राह्मण, घर का मालिक है ब्राह्मण। दूसरा पात्र है ब्राह्मणी, ब्राह्मण का पत्नी है, ब्राह्मण की पत्नी। और तीसरा पात्र है कुंती, भीम की माता, भीम कुंती का पुत्र। और एक बकासुर यानी मॉन्स्टर, डेमॉन, राक्षस। ये सभी पात्र, ಈ ಎಲ್ಲ ಪಾತ್ರಗಳು ಈ ನಾಟಕದಲ್ಲಿ ಬರ್ತವೆ। ಓಕೆ, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, पहला दृश्य, ಮೊದಲನೆಯ ದೃಶ್ಯ। ये पहला दृश्य में क्या है, ಇಲ್ಲಿ ಮೊದಲನೆಯ ದೃಶ್ಯದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ ಇದೆ, ಈ ಕಡೆ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಮಾಡಿ। मंच पर एक मकान के आंगन का दृश्य। ಮೊದಲನೆಯ दृश्य मंच, रंगमंच यानी स्टेज। स्टेज पर एक मकान के आंगन का दृश्य, ಒಂದು ಮನೆಯ कोर्ट यार्ड यानी मकान का आंगन, जो घर के सामने एक आंगन होता है, मकान का आंगन, उसका दृश्य है पहला दृश्य। गरीब ब्राह्मण का घर है, ಇದು ಬಡ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆ ಇದು। ಓಕೆ, ಸಭಿ ರೋ ರಹೇ ಹೇ, ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಚಾರೋ ಓರ್ ಉದಾಸಿ ಹೇ, ನಾಲ್ಕು ಕಡೆಗೆ ತುಂಬಾ ದುಃಖದ ವಾತಾವರಣ ಇದೆ। पर्दा उठने पर लोग रोते रोते बातें कर रहे हैं। ಕರ್ಟನ್ ಡ್ರಾಮಾದಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಿರಲ್ಲ, ಕರ್ಟನ್ ಎತ್ತಿದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಜನಗಳು ಲೋಗ್ ರೋತೆ ರೋತೆ ಬಾತ್ ಕರ್ ರಹೇ ಹೇ, ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇದು ಆ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಆಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ಸನ್ನಿವೇಶ। ಲೇಖಕರು ಇದನ್ನು ಈ ಥರ ವಿವರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ। ಓಕೆ, यहाँ पर देख लीजिए, ಬ್ರಾಹ್ಮಣಿ कहती है, ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಆ ಮನೆ ಹೆಂಗಸು। रोकर अल्ता, मैं कहती हूँ तुम मुझे जाने दो, ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೀವು ನನ್ನನ್ನು ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಬಿಡು। मैं कहती हूँ, ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, तुम मुझे जाने दो, ನನ್ನನ್ನು ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಬಿಡು। बच्चे तो बड़े हो गए हैं, उन्हें संभालने में कोई कठिनाई नहीं होगी। ಮಕ್ಕಳು ತುಂಬ ಬೆಳೆದು ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದಾರೆ, ಉನ್ಹೆ ಅವರನ್ನು ಸಂಭಾಲನೆ ಮೇ ಹ್ಯಾಂಡ್ಲ್ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ, ಸಂಭಾಳಿಸುವುದರಲ್ಲಿ ಕೊಯ್ ಕಠಿನಾಯಿ ನಹಿ ಹೋಗಿ, ಯಾವುದೇ ಥರ ಕಷ್ಟ ಆಗಲ್ಲ। ದೆರ್ ಇಸ್ ನೋ ಡಿಫಿಕಲ್ಟೀಸ್ ಹ್ಯಾಂಡ್ಲಿಂಗ್ ದೆಮ್, ಅವ್ರನ್ನ ಹ್ಯಾಂಡ್ಲ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ, ಸಂಭಾಳಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವುದೇ ಥರ ಕಷ್ಟ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಅಂದರೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಹೆಂಡತಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಈ ಮಾತನ್ನು ಅಳ್ತಾ ಹೇಳ್ತಾಳೆ। ओके, यहाँ देखिए बच्चों, आगे जो ब्राह्मण क्या कहता है, ब्राह्मण कहता है नहीं नहीं, तू कैसे जा सकती है, तू चली जाएगी तो घर में क्या रहेगा, बच्चे अभी इतने बड़ा कहाँ है, फिर बेटी का विवाह भी करना है, नहीं मैं ही जाऊंगा। ब्राह्मण ಹೇಳ್ತಾನೆ, नहीं नहीं, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, तू कैसे जा सकती है, how can you go there, ನೀನು ಯಾವ ಥರ ಹೋಗೋಕ್ಕಾಗತ್ತೆ, ನೀನು ಹೆಂಗೆ ಹೋಗ್ತೀಯಾ। तू चली जाएगी तो घर में क्या रहेगा, ನೀನೇ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟೆ ಅಂದರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ, ವಾಟ್ ವಿಲ್ ಬಿ ದೇರ್ ದ ಹೌಸ್। ಬಚ್ಚೆ ಅಭಿ ಇತನೆ ಬಡೆ ಕಹಾ ಹೈ, ಮಕ್ಕಳು ದೊಡ್ಡವ್ರು ಎಲ್ಲಿ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದಾರೆ, ಇತನೆ ಅಭಿ ಇನ್ನೂ, ಇತನೆ ಬಡೆ ಕಹಾ ಹೈ ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡವ್ರು ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ। फिर बेटी का विवाह भी करना चाहिए, ಮಗಳದು ಮದುವೆ ಕೂಡ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ। नहीं ಇಲ್ಲ, मैं ही जाऊंगा, ನಾನೇ ಹೋಗ್ತೀನಿ, ब्राह्मण कहता है। देखिए, अब ये जो ब्राह्मणी कहता है, कहते हैं ब्राह्मणी, अजी तुम कैसे जाओगे, अजी ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ಫುಲ್ ಆಗಿ ತಗೋಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ। ಸ್ವಾಮಿ, तुम कैसे जाओगे, ನೀವು ಹೆಂಗೆ ಹೋಗ್ತೀರಿ। तुम चले गए तो घर का सहारा ही चला जाएगा, नहीं मैं ही जाऊंगी, ನೀವೇ ಹೊರಟು ಹೋದರೆ ಮನೆಯ ಸಹಾರ ಅಂದರೆ ಹೆಲ್ಪ್, ಒಂದು ಸಹಾಯ, ಅದಕ್ಕಿರುವಂತಹದ್ದೊಂದು ಬೆಂಬಲ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಹೊರಟು ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ। ನಹಿ ಇಲ್ಲ, ಮೇ ಹೀ ಜಾऊंगी, ನಾನೇ ಹೋಗ್ತೀನಿ। यहाँ देखिए, लड़की, ये जो लड़की है ये बेटी है इनकी, इन दोनों की बेटी है। ये लड़की क्या कहती है, माँ न तुम जाओगी और न पिताजी को जाने दोगी, मैं जाऊंगी। अम्मा न तुम जाओगी, नीनू होगल्ला, और न पिताजी को जाने दोगी,
ಅಪ್ಪಾಜಿಯವ್ರನ್ನೂ ಕೂಡ ನಾನು ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಬಿಡಲ್ಲ, ಮೇ ಜಾऊंगी, ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ। ठीक है, तो आगे देखिए, यहां पर ब्राह्मणी कहते हैं, लड़की का मां ब्राह्मणी कहते क्या कहते, मेरे रहते मेरे बच्चे मरने को जाएं, भगवान मैंने ऐसा क्या पाप किया है। जोर से रोती है, सब रो पड़ते हैं। तभी सहसा बाहर से कुंती और भीम आते हैं। यहां पर देखिए, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಬ್ರಾಹ್ಮಣಿ, ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಹೆಂಡತಿ ಹೇಳ್ತಾಳೆ ಮಗಳಿಗೆ, ಮೇರೆ ರಹತೆ, ನಾನು ಇರುತ್ತಲೇ, ಮೇರೆ ಬಚ್ಚೆ ಮನೆ ಕೋ ಜಾಯ್, ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಸಾಯ್ಬೇಕಾ, ನಾನು ಬದುಕಿರುವಾಗಲೇ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಸಾಯ್ಬೇಕಾ, ಭಗವಾನ್, ಅಯ್ಯೋ ದೇವರೇ, मैंने ऐसे क्या पाप किया है, ನಾನು ಏನಂತಹ ತಪ್ಪನ್ನ ಮಾಡಿದ್ದೀನಿ। जोर से रोती है, ಜೋರಾಗಿ ಅಳ್ತಾಳೆ। सब रो पड़ते हैं, ಎಲ್ಲರೂ ಅಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ। तभी इन द ಸೇಮ್ ಟೈಮ್, ಅದೇ ಟೈಮಲ್ಲಿ ಸಹಸಾ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ बाहर से ಹೊರಗಿಂದ ಕುಂತಿ और ಭೀಮ್ आते हैं, कुंती ಮತ್ತು ಭೀಮ ಇಬ್ರು ಆ ಪ್ಲೇಸ್ಗೆ ಬರ್ತಾರೆ। यहाँ पर देखिए, आप में पिक्चर में देख सकते हो बच्चों, ये किताब का पिक्चर है। ठीक है, यहाँ देखिए, कुंती कहते, कुंती को पता नहीं यहाँ पे क्या हो रहा है, नहीं जानती कुंती। तो कुंती कहते हैं, क्या बात है, तुम सब क्यों रो रहे हो, ये विषय, व्हाट इज द मैटर, ऑल ऑफ यू, यू आर क्राइंग, तुम सब क्यों रो रहे हो, ನೀವೆಲ್ಲ ಯಾಕೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ। कुंती पूछते, भीम कहता है, कहाँ जाना है तुम्हें, क्या विपदा आ पड़ी, आप लोग कहाँ जाना है तुम्हें, ಎಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ ನಿಮಗೆ, ಏನು, क्या ವಿಪದ, ವಿಪದ ಅಂದರೆ ಕಷ್ಟ, ಮುಸೀಬತ್, क्या ವಿಪದ ಆ ಪಡಿ है, ಏನು ಕಷ್ಟ ಬಂದಿದೆ ಆ ಥರದ್ದು, ಭೀಮ ಕೇಳ್ದ। तब कुंती कहती है, कुंती ಹೇಳ್ತಾಳೆ, अरे भाई हुआ क्या, व्हाट हैपेंड, हुआ क्या, ಏನಾಗಿದೆ, कुछ तो बताओ, ಹೇಳಿ ಅಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳಿ। कोई नहीं बोलता, ಯಾರೊಬ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ। उसी तरह रोते रहते हैं, दे ऑल कीप क्राइंग द सेम, ಅದೇ ಥರ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು। तब भीम कहता है, ಆಗ ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನೆ, हाँ हाँ, रोना बंद करके बात बताओ, कि स्टॉप क्राइंग, लेट मी नो व्हाट हैपेंड, ನಿಲ್ಲಿಸಿ, ಅಳೋದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿ, ರೋನಾ ಬಂದ್ ಕರ್ಕೆ, ಅಳೋದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿ, ಬಾತ್ ಬತಾओ, ವಿಷಯ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿ। ब्राह्मण कहता है, बात क्या है, मेरा भाग्य फूट गया, इससे कहता रहा चल इस एक चक्र नगरी को छोड़कर कहीं और चले, पर यहाँ तो यहीं की मिट्टी में ऐसा रम गई कि जाने का नाम नहीं लेती, मेरा तो बुलावा आ गया। बहुत दर्दनाक से जो अपनी दिल की आवाज़ सुनाता है ये ब्राह्मण, बात क्या है, ಏನು ಅಂತ ಹೇಳಿ, ಏನು ವಿಷಯ ಅಂತ ಹೇಳಬೇಕು, मेरा भाग्य फूट गया, ನನ್ನ ಹಣೆ ಬರಹವೇ ಕೆಟ್ಟೋಗಿದೆ, ಸಿಡ್ದೋಗ್ಬಿಡ್ತು। इससे कहता रहा, ಹೇಳ್ತಾನೆ ಇದೆ, ಚಲ್, ನಾನು ಇವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ ಇದ್ದೆ, इससे कहता रहा चल नडे, इस एक चक्र नगरी को छोड़कर कहीं और चले, ಈ ಏಕಚಕ್ರ ನಗರ್ ಎನಿ ಸಿಟಿ, ಇದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ, ವಿ ಕ್ಯಾನ್ ಗೋ ಸಮ್ ವೇ, ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ನಾವು ಹೋಗ್ಬಿಡೋಣ। ಪರ್ ಯಹಾ ತೋ ಯಹಿ ಕಿ ಮಿಟ್ಟಿ ಮೇ ಐಸಾ ರಮ್ ಗಯಿ ಕಿ, ಇದಂತೂ ಆ ರಾಕ್ಷಸನ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾನೆ ಇಲ್ಲಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಪರ್ ಯಹಾ ತೋ ಯಹಿ ಕಿ ಮಿಟ್ಟಿ ಮೇ ರಂಜಾನ, ರಂಜಾನ ಅಂತಂದರೆ ಇಲ್ಲೇ ಇದು ಬೆರ್ತ್ ಹೋಗಿದೆ, ಸೇರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಆವರಿಸ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಕಿ ಜಾನೆ ಕಾ ನಾಮ್ ನಹಿ ಲೇತಿ, ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋ ಮಾತೇ ಇಲ್ಲ, ಜಾನೆ ಕಾ ನಾಮ್ ನಹಿ ಲೇತಿ, ಹೊರಗಡೆ ಹೋಗೋ, ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋ ಮಾತೇ ಇಲ್ಲ। ತುಂಬ ದುಃಖದಿಂದ ಹೇಳ್ತಾನೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಮೇರಾ ತೋ ಬುಲಾವ ಆ ಗಯಾ, ನನ್ನದು ಅಂತೂ ಟೈಮ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಈಗ, ಮೈ ಟೈಮ್ ಹ್ಯಾಸ್ ಕಮ್ ನೋ, ನನ್ನ ಟೈಮ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಈಗ, ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ ನಾನು। ತುಂಬ ದುಃಖದಿಂದ ಈ ಮಾತನ್ನು ಭೀಮ ಮತ್ತು ಕುಂತಿ ಎದುರಿಗೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ। नेक्स्ट नोड़ी मकड़े, कुंती कहती है, कहाँ से बुलावा आ गया, कुछ तो बताओ तो,
तुम्हें क्या दुख है, हम कुछ ना कुछ जरूर करेंगे। कुंती कहती है कहां से बुलावा आ गया, कुंती न जानते क्या हो रहा है वहां पे, ये लोग भी नहीं बोल रहे। कहां से बुलावा आ गया, ಎಲ್ಲಿಂದ ನಿಮಗೆ ಕರೆ ಬಂದಿದೆ, कुछ बताओ तो, ಹೇಳಿ ಅಲ್ಲ ಏನಾದರೂ, कुछ बताओ तो, ಹೇಳಿ ಏನಾದರೂ, तुम्हें क्या दुख है, what is your problem, you are crying, is the reason for your crying, ಏನು ಕಷ್ಟ ಇದೆ ನಿಮಗೆ, हम कुछ ना कुछ जरूर करेंगे, डेफिनेटली विल सपोर्ट यू, हम कुछ ना कुछ ಏನಾದರೂ ನಾವು सब डेफिनेटली जरूर अवश्यವಾಗಿ ನಿಮಗೆ सपोर्ट ಮಾಡ್ತೀವಿ। तब ब्राह्मण कहता है हाय बहन, अयो सहोदरी, तुम हमारे अतिथि हो, यू आर अवर गेस्ट, ನೀವು ನಮ್ಮ ಅತಿಥಿಗಳಾಗಿದ್ದೀರಿ। अतिथि को अपने दुख से दुखी नहीं करनी चाहिए, ಅತಿಥಿಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ದುಃಖ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಹೇಳ್ಕೋಬಾರ್ದು, ನಮ್ಮ ದುಃಖ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅವರನ್ನು ನಾವು ದುಃಖ ಪಡಿಸಬಾರ್ದು ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ। तब कुंती कहती है देखिए अच्छा तुम न बताओ, मैं अपनी बेटी से पूछती हूँ। यहाँ पर बेटी का मतलब ये है ब्राह्मण की पत्नी, ब्राह्मणी। वो बेटी से पूछते हैं, बेटी से हाँ बेटी बताओ तो क्या बात है, ಹೇಳಿ ಮಗಳೇ ಏನು ವಿಷಯ, ನೀನಾದರೂ ಹೇಳು ಕುಂತಿ ಕೇಳ್ತಾಳೆ। तब ब्राह्मणी कहती है अजी, अजी यहाँ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ಫುಲ್ ವರ್ಡ್ है बच्चों, ತುಂಬ ಗೌರವಾನ್ವಿತವಾಗಿ ಅವರು ಇದನ್ನು ಪ್ರಯೋಗ ಮಾಡ್ತಾರೆ। ಬತಾ ಕ್ಯೂ ನಹಿ ದೇತೆ, ಯಾಕೆ ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಯಾಕೆ ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ये परदेसी है, ये जो ब्राह्मणी अपनी पति से कहती है, अपने पति से कहती है ब्राह्मणी जी बता क्यों नहीं देते, ಯಾಕೆ ನೀನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ये परदेसी है, परदेसी मतलब अन्य प्रदेश के लोग ये, ಬೇರೆ ಪ್ಲೇಸಿಂದ ಬೇರೆ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಇವ್ರು ಬಂದವರಾಗಿದ್ದಾರೆ। उस राक्षस की कहानी का इन्हें क्या पता, ये जो राक्षस है उस राक्षस की कहानी, ಆ ರಾಕ್ಷಸನ ಕಥೆ ಏನಿದೆ ಇವ್ರಿಗೆ ಏನು ಗೊತ್ತು, ಇವ್ರಿಗೆ ಹೇಳಿಬಿಡಿ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ತನ್ನ ಗಂಡನಿಗೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ ಈ ಮಾತನ್ನ। तब ब्राह्मण कहता है हाँ हम लोग उसे बक कहते हैं, ಹೌದು ನಾವು ನಾವು उसे बक कहते हैं, ನಾವು ಅವನಿಗೆ ಬಕ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। वैसे उसका पूरा नाम बकासुर है, ಹಾಗೆ ಅವನ ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಬಕಾಸುರ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾ। तब भीम कहता है ओहो बकासुर, फिर वह क्या करता है, ओहो बकासुरने ಆಮೇಲೆ ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, फिर वह क्या करता है, ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನು ಆಮೇಲೆ, फिर ಅಂದರೆ ನಂತರ ಆಮೇಲೆ ಅಂತ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ। तब ब्राह्मण कहता है करता क्या, इस नगरी की रक्षा करता है, ಮಾಡ್ತಾನೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, इस नगरी की रक्षा करता है, ಈ ಏಕಚಕ್ರ ನಗರ ಏನಿದೆ, he protects this city, ಈ ನಗರವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನು। कुंती कहती है तब राक्षस रक्षा करता है, बड़ी आश्चर्य से पूछते हैं कुंती बात, ರಾಕ್ಷಸ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನ तो तुम रोते क्यों हो, देन why you are crying, ನೀವು ಯಾಕೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, क्या वह अब जा रहा है, ಈಗ ಅವನೇನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನ, या तुमसे कुछ अपराध हो गया है क्या, ಅಥವಾ ನೀವೇನಾದರೂ ಅಪರಾಧ ಮಾಡಿದ್ದೀರಾ, ನಿಮ್ಮಿಂದ ಏನಾದರೂ ಅಪರಾಧ ಆಗೈತಾ, ಕುಂತಿ ಕೇಳ್ತಾಳೆ ಈ ಮಾತನ್ನು। तब ब्राह्मण कहता है ना बहन, ಇಲ್ಲ ಸಹೋದರಿ, कुछ अपराध नहीं हुआ, ಏನೂ ಅಪರಾಧ ನಮ್ಮಿಂದ ಆಗಿಲ್ಲ। तब भीम कहता है तुम पहेलियां बुझा रहे हो, मतलब ನೀವು ತುಂಬಾ ಒಗಟಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ನೀವು ನೇರವಾಗಿ ವಿಷಯವನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ। ऐसा कौन राक्षस है जो नगरी की रक्षा करता है, हु इज दैट मॉन्स्टर, ही प्रोटेक्ट्स द सिटी, ಯಾರು ಅಂತಹ ರಾಕ್ಷಸ ಈ ನಗರವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ,
क्या यहां कोई ರಾಜ नहीं? ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರಾಜ ಇಲ್ವಾ? ಇಲ್ಲಿ ಈ ಪ್ಲೇಸ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರುವಂತಹ ಬೇರೆ ಯಾರೂ ರಾಜ ಇಲ್ವಾ ಇಲ್ಲಿ? ಭೀಮ ಈ ಮಾತನ್ನ ಕೇಳ್ತಾನೆ. तो ब्राह्मण कहता है, बेटा मैं तुम्हें सब कहानी सुनाता हूं, ನಾನು ನಿನಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ಕಥೆಯನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ. इस नगरी का राजा बड़ा दुर्बल है. ಈ ನಗರದ ರಾಜ ಏನಿದ್ದಾನೆ ಅವನು ತುಂಬಾ ವೀಕ್ ಆಗಿದ್ದಾನೆ, ಬಲಿಷ್ಠ ಇಲ್ಲ, ಅವನು ದುರ್ಬಲ ಇದ್ದಾನೆ. बस गद्दी पर बैठना जानता है, ही knows only sitting on. ಅವನು ಅದು ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ಕುತ್ಕೊಳ್ಳೋದು ಮಾತ್ರ ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. उसको दबाकर बक असली राजा बन बैठा है. ಅವನ್ನ ತಳ್ಳಿಬಿಟ್ಟು ಹತ್ತಿಕ್ಕಿ ನಿಜವಾಗಿ ರಾಜ ಆಗಿ ಬಕಾಸುರ ಕುತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಈಗ ಅಸಲಿ ನಿಜವಾದ ರಾಜ ಬನ್ ಬೈಠಾ ಹೈ, ರಾಜನೇ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಬಕಾಸುರ. ವಹಿ ಅಬ್ ಹಮಾರಿ ರಕ್ಷಾ ಕರ್ತಾ ಹೈ, ಈಗ ಅವನೇ ನಮ್ಮ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. तब भीम कहता है, फिर वह आपसे कुछ बदले में मांगता होगा. ಆಮೇಲೆ ಅವನು ನಿಮ್ಮಿಂದ ಇದರ ರಿಟರ್ನ್ ಆಗಿ ನಿಮಗೆ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತೀಯಾನೆ, ಇದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯಾಗಿ ಬದಲೆ ಮೇ ಪ್ರತಿಯಾಗಿ ಮಾಂಗ್ತಾ ಹೋಗ, ಏನಾದರೂ ಕೇಳ್ತಿರ್ಬೋದು, ಏನಾದರೂ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಿರ್ಬಹುದು. ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನೆ ಈ ಮಾತನ್ನ. तब ब्राह्मण कहता है, हाँ बेटा, बकासुर हम सब लोगों की रखवाली करता है. ನಮ್ಮ ಎಲ್ಲರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನು. ರಖವಾಲಿ ಕರ್ನಾ मतलब ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದು ಅಂತ, करता है प्रोटेक्ट ಮಾಡೋದು ಅಂತ. और उसके बदले में हमसे एक गाड़ी अन्न, 2 भैंसे और एक मनुष्य लेता है. ಇದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯಾಗಿ उसके बदले में हमसे ನಮ್ಮಿಂದ एक गाड़ी अन्न, एक बुलक कार्ट ಗಾಡಿ, ಎತ್ತಿನ ಬಂಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಮಕ್ಕಳೇ ನಾವು ಇದಕ್ಕೆ. ಅನ್ನ, 2 ಭೈಂಸೆ, 2 ಎಮ್ಮೆಗಳು, 2 ಬಫೆಲೋಸ್ ಆ್ಯಂಡ್ 1 ಹ್ಯೂಮನ್, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಅವನು ಕೇಳ್ತಾನೆ. ಲೇತಾ ಹೈ, ಹಿ ವುಡ್ ಟೇಕ್. ಭೀಮ್ कहता है, रोज इज इट डेली, ಪ್ರತಿ ದಿವಸವೇ? ಬ್ರಾಹ್ಮಣ कहता है, हाँ बेटा, रोज लेता है, ಪ್ರತಿ ದಿನ ತಗೋತಾನೆ ಅವನು. नगर के सब लोगों ने मिलकर बारी बांध ली है. ಈ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಜನಗಳು ಸೇರಿ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಕ್ರಮ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ನಿಯಮ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. बारी बांध लेना मतलब क्रमशः कौन जाना चाहिए, उसके लिए एक नियम बनाए रखा है सभी नगरवासियों ने मिलकर. जब जिसकी बारी आती है तब वही यहाँ सब सामान भेजता है. आ टाइम यार्दू टाइम बरते है, बारी आता है मतलब जो जिसका टाइम आता है, उसको जाने का टाइम आता है, तब वही यह सब सामान भेजता है. ಅವರು ಈ ಎಲ್ಲ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ಅಂದರೆ ಒಂದು ಬಂಡಿ ಅನ್ನ ಕಳಿಸ್ಬೇಕು, 2 ಎಮ್ಮೆಗಳನ್ನು ಕಳಿಸ್ಬೇಕು, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಆ ರಾಕ್ಷಸನ ಹತ್ರ ಕಳಿಸ್ಬೇಕು ಅಂತ. ಭೀಮ್ कहता है, तो अब समझ में आ गया, now it's came to know. अब समझ में आ गया, ನನಗೆ ಈಗ ಗೊತ್ತಾಯಿತು. आज तुम्हारी बारी है, ಇಂದು ನಿಮ್ಮ ಸರದಿ ಇದೆ. ಅರೆ तो पहले ही क्यों ना बता दिया था, ನೀವು ಮೊದಲೇ ಯಾಕೆ ನನಗೆ ಹೇಳಬಾರ್ದಾಗಿತ್ತು? ಐ ಶುಡ್ಂಟ್ ಟೋಲ್ಡ್ ಮೀ अर्लियर बिफोर, ನೀವು ಯಾಕೆ ಹೇಳಬಾರ್ದಾಗಿತ್ತು ನನಗೆ? ब्राह्मण कहता है, सब लोग अपनी बारी भुगतते हैं, ना भुगते तो वह राक्षस सारे नगर को उजाड़ दे, हजारों मनुष्यों को एक साथ खा जाए. ಎಲ್ಲ ಜನಗಳು ತಮ್ಗೆ ಏನು ಬರುತ್ತೆ, ಭುಗತಾನ ಅಂದರೆ ಅನುಭವಿಸೋದು, ಸಹಿಸೋದು. सब लोग अपनी बारी भुगते हैं, न भुगते तो राक्षस सारे नगर को उजाड़ देता है. ಯಾರಾದರೂ ಅದನ್ನ ಸಹಿಸಲಿಲ್ಲ, ಕಳಿಸಿಲ್ಲ, ಪಾಲಿಸಿಲ್ಲ ಅಂದರೆ ರಾಕ್ಷಸ ಇಡೀ ನಗರವನ್ನೇ ಸತ್ಯನಾಶ ಮಾಡ್ತಾನೆ, ಉಜಾಡ್ ದೇತಾ ಹೈ. ಹಜಾರೋ ಮನುಷ್ಯೋಂಕೋ ಏಕ್ ಸಾಥ್ ಖಾ ಜಾಯ್. ಅವನು ಎಷ್ಟು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಆಗಿದ್ದಾನೆ ಅಂದರೆ ಸಾವಿರಾರು ಮನುಷ್ಯರನ್ನು ಒಂದೇ ಸತಿ ಒಂದೇ ಟೈಮ್ಗೆ ತಿಂದ್ಬಿಡ್ತಾನೆ, ಅಷ್ಟು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಆಗಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ. तब भीम कहता है, अरे जो कोई अपना जगह दूसरा आदमी भेज दे, और जो कोई अपनी जगह दूसरा आदमी भेज दे, ಅವನ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಮತ್ತೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಕಳಿಸಿದ್ರೆ,
ಕಳಿಸಬಹುದಾ ಅಂತ ಭೀಮ ಕೇಳ್ತಾನೆ. ब्राह्मण कहता है तब हाँ भेज सकता है, यस वी कैन सेंड, कಳಿಸಬಹುದು. उसे तो आदमी चाहिए, बहुत से लोग ऐसा ही करते हैं. ಅವ್ರಿಗಾದ್ರೂ ಮನುಷ್ಯರು ಬೇಕಲ್ವಾ, बहुत से लोग ತುಂಬಾ ಜನಗಳು ऐसा ही करते हैं, ಹೀಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ. तब कुंती कहते तो क्या यहाँ आदमी बिकते भी है, ಇಲ್ಲಿ ಜನಗಳು ಮನುಷ್ಯರನ್ನು ಕೂಡ ಸೋಲ್ಡ್ ಔಟ್ ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾರಾ. ಬ್ರಾಹ್ಮಣ कहता है हाँ बहन, ಹೌದು ಸಹೋದರಿ, ಬಿಕ್ತೆ ಹೇ, ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ, ಸೋಲ್ಡ್ ಆಗ್ತಾರೆ. मेरे पास धन नहीं है, होता तो एक आदमी खरीद कर भेज देता. आई हैव नो मनी, मेरे पास धन नहीं है, ನನ್ನ ಹತ್ರ ದುಡ್ಡಿಲ್ಲ. ಹೋತಾ ತೋ ಇದ್ದಿದ್ರೆ ಏಕ್ ಆದ್ಮಿ ಕೋ ಖರೀದ್ ಕರ್ ಭೇಜ್ ದೇತಾ, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡಿ ನಾನು ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೆ. तब भीम कहता है बड़ी अजीब नगरी है यह, इट्स वेरी स्ट्रेंज सिटी. ಇದು ತುಂಬಾ ವಿಚಿತ್ರವಾದ ನಗರ ಆಗಿದೆ ಇದು. यहाँ आदमी बिकते हैं, मालूम होता है कि यहाँ आदमियों में आपस में प्रेम और एकता नहीं है. मालूम होता है, इट सीम्स, ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ यहाँ के आदमियों में आपस में प्रेम और एकता नहीं, ಯೂನಿಟಿ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಜನಗಳಲ್ಲಿ, ಒಂದು ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ಇಲ್ಲ ಜನಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ. ಇದು ತುಂಬ ವಿಚಿತ್ರವಾದ ನಗರ ಅಂತ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ಇದು ಅಂತ ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನೆ. तब कुंती कहते हैं लेकिन ऐसा तुम कब तक उस राक्षस का पेट भरते रहोगे. लेकिन आदरे ऐसे तुम कब तक, विल यू हाउ लॉन्ग, ऐसे कब तक उस राक्षस का पेट भरते रहोगे. हाउ लॉन्ग विल यू फीड हिम, ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ನೀವು ಅವನಿಗೆ ಫೀಡ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಅವನ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸ್ತೀರಿ. ಬ್ರಾಹ್ಮಣ कहता है तब यह तो कोई नहीं सोचता, ಇದನ್ನು ಯಾರೂ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಇಲ್ಲ. जब जिसकी बारी आती है तभी उसे ध्यान आता है, ಯಾವಾಗ ಅವ್ರದ್ದು ಟೈಮ್ ಅಂತ ಬರುತ್ತೆ ಆಗ ಅವ್ರಿಗೆ ಇದು ಈ ವಿಷಯ ಗಮನಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. ಧ್ಯಾನ ಆತಾ है, ಗಮನಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. बस रो पीट कर कुछ दिनों में वही सब्र कर लेता है. बस ಅತ್ತು ಕರೆದು ಕೆಲವು ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಎಲ್ಲವನ್ನ ಸಹಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ. तब भीम कहता है कब से ऐसा होता आ रहा है, ಎಷ್ಟು ದಿನಗಳಿಂದ ಯಾವಾಗಿಂದ ಇದು ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಹೋತಾ ಆ ರಹಾ है, ನಡೆದು ಈ ಥರ ಆಗ್ತಾ ಇದೆ. तब ब्राह्मण कहता है पिछले 40 ವರ್ಷೋं से, ಕಳೆದ 40 ವರ್ಷಗಳಿಂದ. भीम कहता है हंसकर, ನಗುತ್ತಾನೆ ಭೀಮ್. ಬಡೇ ಬಹದ್ದೂರ್ ಹೋ ತುಮ್ ಲೋಗ್, ತುಂಬ ಬಹದ್ದೂರ್, ತುಂಬ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಆಗಿದ್ದೀರಿ ನೀವೆಲ್ಲ. ತುಂಬ ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ ಭೀಮ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ. हंसकर कहता है ये बात, बड़े बहादुर हो तुम लोग. अरे 40 वर्षों में कोई एक भी आदमी ऐसा नहीं पैदा हुआ जो उस राक्षस को पाठ पढ़ा सकते हो. 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನು ಕೂಡ ಆ ರೀತಿ ಅವನು ಹುಟ್ಟುಕೊಳ್ಳಿಲ್ವಾ ಆ ರಾಕ್ಷಸನಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಪಾಠ ಕಲಿಸೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ. अगर तुम हिम्मत करे तो उसे मार सकते हो, इफ यू वांट यू कैन किल हिम. ನೀನು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ ನೀವು ಅವನ್ನ ಸಾಯಿಸಬಹುದು. तब कुंती कहती है सुनो भाई, तुम चिंता मत करो, आप चिंता मत करो, ನೀವು ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡಿ. ಉಠೋ, ಎದ್ದೇಳು ಮೇಲೆ, ಖಾವೋ ಪೀವೋ, ಹೋಗಿ ಊಟ ಉಪಚಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಜಾವೋ ಬೆಹನ್, ಹೋಗು ಸಹೋದರಿ, तुम रसोई में जाओ. आओ बेटी, तुम अपना काम देखो, कल तुम में से कोई नहीं जाएगा. ಹೋಗಿ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, ನಾಳೆಯಿಂದ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರೂ ನಿಮ್ಮಿಂದ ಯಾರೂ ಹೋಗಲ್ಲ. ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಾಳೆ ಈ ಮಾತನ್ನು. ತುಮ್ ಅಪ್ನಾ ಕಾಮ್ ದೇಖೋ, ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಟೇಕ್ ಕೇರ್ ಯುವರ್ ವರ್ಕ್. ಕಲ್ ತುಮ್ಮೆ ಸೆ ಕೋಯಿ ನಹಿ ಜಾಯೇಗಾ, ನಾಳೆಯಿಂದ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರೂ ಹೋಗಲ್ಲ. ಬ್ರಾಹ್ಮಣ कहता है क्या क्या कहा तुमने बहन, ಏನು ನೀವು ಏನು ಹೇಳಿದ್ರಿ ಸಹೋದರಿ. ಹಮೆ में से कोई नहीं जाएगा, नमल यारू होगलवा. कुंती कहते हाँ तुम्हें से कोई नहीं जाएगा, निम्मिंद यारू होगल्ला. ब्राह्मण कहता तब ब्राह्मण ಹೇಳ್ತಾನೆ तो कौन जाएगा, हागाದ್ರೆ ಯಾರು ಹೋಗ್ತಾರೆ.
ಯಾರು ಹೋಗುವರು? ಕುಂತಿ कहते मेरा यह बेटा ನನ್ನ ಈ ಮಗ, मेरे तो 5 बेटे हैं, ನನಗೆ 5 ಜನ ಮಕ್ಕಳಿದಾರಲ್ವಾ, हैना, इದ್ದಾರಲ್ವಾ? प्रश्नार्थक चिन्ह सब बच्चों यहाँ पे ब्राह्मण कहता है तब तत्काल, आ क्षण के, तुरंत, तत्क्षण, तत्काल में कहता है नहीं नहीं नहीं, यह नहीं हो सकता, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಇದು ಆಗಲ್ಲ, ಇದು हमारी बारी होना और तुम्हारा बेटा जाए, ಇದು ನಮ್ಮ ಸರದಿ, ಇದು ನಿಮ್ಮ ಮಗ ಹೋಗೋದಾ, ಇಲ್ಲ ಇದು ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ತುಂಬ ದುಃಖದಿಂದ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ. तब कुंती कहती है अब तुम चुप रहो, now you keep quiet, ನಿನಗೆ ಏನು ಮಾತಾಡಬೇಡ, ಸುಮ್ಮನೆ ಇರಿ. क्यों बेटा, तुम तैयार हो ना? ಏನು ಮಗನೇ, ನೀನು ರೆಡಿ ಆಗಿದೆಯಾ? आर यू रेडी फॉर गोइंग? भीम कहता है तैयार माँ, जब से बकासुर का नाम सुना है मेरी भुजाएं फड़क रही है. ಅಮ್ಮ, ಯಾವಾಗ ನಾನು ಬಕಾಸುರನ ಹೆಸರನ್ನು ಕೇಳಿದೆ ನನ್ನ ಭುಜಗಳು ಕುಣಿತಾ ಇವೆ, ಝೇಂಕರಿಸ್ತಾ ಇವೆ. ಫಡಕ್ನ ಮಕ್ಕಳೇ ಇದು ಮರಾಠಿ ಶಬ್ದ. मेरी भुजाएं फड़क रही है, मेरे नेत्र उसे देखने को उतावले हो रहे हैं, ನನ್ನ ಕಣ್ಣುಗಳು ಆತುರ ಪಡ್ತಾ ಇವೆ ಅವನ್ನ ನೋಡಬೇಕು ಅಂತ. ವಾಮ ಜಹಾ ಹಮ್ ರಹೆ ವಹಾ ಬಕಾಸುರ್ ಕಿಸಿ ಕೋ ಸತಾ ಸಕೇಗಾ. ಅಮ್ಮ, ನಾವು ಎಲ್ಲಿದ್ದೀವಿ, ನಮ್ಮ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ, ವೇರ್ ವಿ ಆರ್ ಸ್ಟೇಯಿಂಗ್, ನಾವು ಎಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ವಹಾ ಅಲ್ಲಿ ಬಕಾಸುರ್ ಕಿಸಿ ಕೋ ಸತಾ ಸಕೇಗಾ, ಅವನು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಮಾಡೋದ, ತೊಂದರೆ ಕೊಡೋದ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಥರ ಭೀಮ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ. ತब कुंती कहती है तुमसे यही आशा थी बेटा, ತುಜಸೆ ನಿನ್ನಿಂದ ಯಹಿ ಆಶಾ ಥಿ, ಇದೇ ಆಸೆ ಆಗಿತ್ತು, ನಿರೀಕ್ಷೆ ಇತ್ತು ಮಗನೇ. तब कुंती ब्राह्मणी से कहते हैं सुना बहन, ಕೇಳು ಸಹೋದರಿ, अब तुम रोना छोड़कर खुशी खुशी काम में लग जाओ, now stop crying, do your work happily, ಖುಷಿ ಖುಷಿ ಸೇ, ಸಂತೋಷದಿಂದ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ನೀವು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಲಗ್ ಜಾವ್, ನಿಮ್ಮ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ತೊಡಗಿ. तब ब्राह्मणी कहते नहीं नहीं बहन, ये कैसे हो सकता है, ಇದು ಹೇಗೆ ಆಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ, ಇದು यह तो पाप है, तुम हमें कुछ कहने जा रही थी वहां पे, ಅಲ್ಲೇನೋ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದವಳು. कुंती कहते ओहो मेरे बेटे की बात सुनी, ನನ್ನ ಮಗನ ಹೇಳಿದ್ದನ್ನು ನೀನು ಕೇಳ್ದ, ಡಿ ಯು ಹಿಯರ್ ಮೈ ಸನ್ಸ್ ವರ್ಡ್ಸ್, ನನ್ನ ಮಗ ಏನು ಹೇಳ್ದ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡ. ವಹಾ ಬಡಾ ವೀರ್ ಹೈ, ಅವನು ತುಂಬ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಆಗಿದ್ದಾನೆ, ಅವನು ವೀರ, ತುಂಬ ಶೂರ, ಹಿ ಗ್ರೇಟ್ ವಾರಿಯರ್, ಇಸ್ ಅ ಗ್ರೇಟ್ ವಾರಿಯರ್. ಕ್ಯಾ ಪತಾ ರಾಕ್ಷಸ್ಕೋ ಮಾರ್ ಡಾಲೆ, ಏನು ಸಾಯಿಸ್ಬಿಡ್ತಾನೆ ರಾಕ್ಷಸನನ್ನು, ಕ್ಯಾ ಪತಾ ರಾಕ್ಷಸ್ಕೋ ಮಾರ್ ಡಾಲೆ, ಸಾಯಿಸ್ಬಿಡ್ತಾನೆ ರಾಕ್ಷಸನನ್ನು. तब ब्राह्मण कहता है राक्षस को मार डाले, बात तुम्हारी बहन प्रिय लगती है, राक्षस को मार डाले, राक्षसनನ್ನ ಸಾಯಿಸ್ಬಿಡೋದು, बात तो तुम्हारी है बहन प्रिय लगती है, ಈ ಮಾತು ನಿಮಗೆ ತುಂಬಾನೇ ಇಷ್ಟ ಅನಿಸುತ್ತೆ ಸಹೋದರಿ. तब ब्राह्मणी कहती है तुम्हारा दिल बहुत बड़ा है बहन, ನಿಮ್ಮ ಹೃದಯ ತುಂಬ ವಿಶಾಲವಾದದ್ದು ಸಹೋದರಿ. ಭಗವಾನ್ ತುಮಾರೆ ಬೇಟೆ ಕಿ ರಕ್ಷಾ ಕರೇಗಾ, ಆ ದೇವರೇ ನಿಮ್ಮ ಮಗನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ತಬ್ ಈ दोनों की बेटी वो लड़की कहती है बुआ बुआ तुम कितनी अच्छे हो बुआ. बुआ ಅಂತಂದರೆ ಈ ತಂದೆಯ ಸಹೋದರಿನ ಬುವಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಅತ್ತೆ ಅತ್ತೆ ನೀವು ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯವರಾಗಿದ್ದೀರಿ, ಕಿತನಿ ಅಚ್ಚಿ ಹೋ, ನೀವು ಎಷ್ಟೊಂದು ಒಳ್ಳೆಯವರಾಗಿದ್ದೀರಿ. कुंती कहती है हंसते हुए पगली जा रसोई में जा और माँ की मदद कर, और भीम तू जा कल की तैयारी कर. ಹುಚ್ಚು ಹುಡುಗಿ ನೀನು, ಹೋಗು ಹೋಗು ಅಡುಗೆ ಮನೆಗೆ ಹೋಗು, ಅಮ್ಮನಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡು. ಅವ್ರ ಭೀಮ್ ಮತ್ತೆ ಭೀಮ್ ತೂ ಜಾ ಕಲ್ ಕೆ ತಯಾರಿ ಕರ್, ನಾಳೆ ಏನು ಬೇಕು ಎಲ್ಲ ನೀನು ರೆಡಿ ಮಾಡಿಟ್ಕೋ, ಸಿದ್ಧ ಮಾಡಿಟ್ಕೋ. भीम कहता है तब चलो माँ, आए तो अम्मा, नडे अम्मा. यहाँ पर ब्रैकेट में देख लीजिए बच्चों, वे तीनों एक और अंदर तथा
भीम और कुंती दूसरी ओर बाहर जाते हैं, पर्दा गिरता है। वे तीनों ब्राह्मण ब्राह्मणी और लड़की ಈ ಮೂರು ಜನಗಳು अंदर ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ತಾರೆ ತಥಾ ಹಾಗೂ ಭೀಮ और ಕುಂತಿ ಭೀಮ ಮತ್ತು ಕುಂತಿ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆಗೆ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಗೆ ಬಾಹರ್ ಜಾತೆ ಹೈ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ತಾರೆ पर्दा गिरता है ಇಲ್ಲಿ ಪರದೆ ಬೀಳುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ದೃಶ್ಯ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿಗೆ ठीक है बच्चों आज के क्लास में यहाँ तक हम लोग कंप्लीट करेंगे नहीं यहाँ तक खत्म करेंगे और नेक्स्ट वीडियो क्लास में दूसरा दृश्य के बारे में हम लोग डिस्कशन करेंगे ठीक है ओके बच्चों थैंक यू वेरी मच